धरी अवतार विश्वतारावया अत्रिचिया अनुसया गरोदर। भगवान परमात्म्याने या ठिकाणी अवतार धारण केला, कशा करता? विश्व तारण करण्याकरता या ठिकाणी अवतार धारण केला। तसं पाहिलं तर भगवान परमात्म्याचा हा अवतार खऱ्या अर्थानं एका या भारत देशातल्या एका स्त्रीमध्ये आहे की नाही, या ठिकाणी दत्तात्रेयाचा अवतार धारण करण्याची शक्ती, एकत्रित करण्याची शक्ती एका स्त्रीमध्ये, तिचं नाव अनुसया। काय केलं महाराज आहे की नाही, ज्या तिन्ही शक्ती आहेत, ज्याचा खऱ्या अर्थानं पालन करण्याचं, उत्पत्ती करण्याची आणि स्थिती करण्याचं या तिन्ही देवामध्ये सामर्थ्य आहे। ब्रह्मदेव तुम्हाला आम्हाला घडवण्याचं काम करत असतात, अर्थात जन्म देण्याचं काम, खऱ्या अर्थानं घडवण्याचं काम ब्रह्मदेव करत असतो, पालन करण्याचं काम भगवान विष्णू करत असतात आणि संहार करण्याचं काम भगवान शंकर करत असतात। पण त्या तिन्ही शक्तीत एकत्रित करून ज्याची मुळी बांधून खऱ्या अर्थानं ज्यांना जन्म दिला ते अनुसया माता, आणि अनुसया मातेनं या तीन देवतांना खऱ्या अर्थानं एकत्रित करून भगवान दत्तात्रेयाचा जन्म अवतार केलेला आहे। तसं पाहिलं तर आत्री ऋषी आणि खऱ्या अर्थानं अनुसया माता हे दोन खऱ्या अर्थानं दाम्पत्य यांच्या पोटी अवतार धारण केला। तसं पाहिलं तर आत्री ऋषी आणि अनुसया माता हे दोन्हीही खऱ्या अर्थानं पती पत्नी एकत्र नांदत असताना अनुसया मातेनं एवढंही तिचं पातिव्रत्याचं या ठिकाणी या त्रिभुवनामध्ये किंबहुना मृत्यू लोकामध्ये अनुसया माता पतिव्रतेमध्ये श्रेष्ठ होती, आणि ही श्रेष्ठ असणारी पतिव्रता अनुसया माता या तिन्ही भुवनामध्ये तिची चर्चा गाजू लागली। काय अनुसया माता पतिव्रता आहे, काय अनुसया माता पतिव्रता आहे, असं मानल्याच्या नंतर नारद मुनी या ठिकाणी आले, आणि आल्याच्या नंतर नारद मुनीनं एक वेळेस आश्रमामध्ये प्रवेश केला, विठ्ठला विठ्ठला। आणि अनुसया मातेच्या आश्रमामध्ये ज्यावेळेस नारद महर्षी आले, आणि आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं की काही विद्यार्थी मंडळी असे शिकणारे आश्रमामध्ये होते, पण त्या ठिकाणी आश्रमामध्ये शिकत असताना एक चमत्कार नारद महर्षीनं पाहिला। कोणता चमत्कार पाहिला? नारद महर्षीनं चमत्कार असा पाहिला की त्या दिवशी सकाळी सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी शेत आहे का नाही कुदळीनं खांदायचं, आहे का नाही, सुपीक जमीन करायची। अनुसया मातेनं त्या जमिनीमध्ये साळ टाकायची, साळ म्हणजे भात, साळ टाकायची, आणि आमच्या आत्री ऋषीनं पाणी देण्याचं काम करायचं, आणि ती दुपारी काढायला यायची। सकाळी टाकलेली साळ दुपारी काढायला यायची, आणि काढायला आल्याच्या नंतर ती काढून मात्र संध्याकाळी त्या साळी बडवायच्या, आणि बडवून संध्याकाळी या छोट्या 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 जे काही आश्रमामध्ये शिकणारे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना या अनुसया मातेनं भात बनवायचा। हे कुणी पाहिलं? नारद महर्षीनं पाहिलं। अहो एका दिवसात वनडे खेळ, फक्त एका दिवसामध्ये साळ टाकणं आणि तिचा संध्याकाळी भात काढणं, एका दिवसात। आपल्याला 6-6 महिने लागायले ते पीक घ्यायला, आहे का नाही, पण एका दिवसामध्ये काढलेलं पाहिलं कुणी? नारद महर्षीनं। आणि नारद महर्षीनं विचार केला, हा फक्त प्रकार कशाचा आहे? पतिव्रतेचं सामर्थ्य आहे। पतिव्रतेचं सामर्थ्य हे पाहिल्याच्या नंतर मग मात्र नारद महर्षी कुठे गेले? हो, डायरेक्ट गेले कुठं? जिथं भगवान शंकर आहे का नाही क्षीरसागरामध्ये विश्राम करत असतात तिथे गेले, आणि गेल्याच्या नंतर डायरेक्ट त्यांनी लक्ष्मी माताच गाठल्या। काय चाललंय म्हणले लक्ष्मी माता, जय हरी घातला, म्हणले काय चाललंय म्हणले, काय नाही म्हणले, सध्या निवांत आहेत। हो मालक, मालक म्हणे फिरायला गेलेत म्हणे। बर 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 म्हणले, तुमचे पतिव्रतेत आपला एक नंबर आहे म्हणे। नाही म्हणे, आता लागणार नाही तुमचा नंबर एक, का? कारण आता मात्र तुमचा नंबर दुसऱ्यानं घेतलाय। का? कुठून आले म्हणे तुम्ही? मी सध्या आलो म्हणले मृत्यू लोकामधून। मृत्यू लोकामध्ये मानव जन्म धारण केलेला आहे म्हणले का अनुसया मातेनं, आणि अनुसया माते एवढी पतिव्रता आहे म्हणले तुमच्याच्यानं ते घडणार नाही म्हणले। काय तिचं पतिव्रतेचं सामर्थ्य सांगा तरी? सांगतो म्हणले, तुम्ही एका दिवसामध्ये खऱ्या अर्थानं त्या आपल्या जमिनीमध्ये साळ टाकून भात तयार करू शकता का एका दिवसात? नारद महर्षीला म्हणले, अहो असं कसं सांगता म्हणले, एका दिवसात ही गोष्ट घडतच नाही म्हणले। अहो 3 महिने 4 महिने 6 महिने काहीतरी वेळ लागेल, आणि म्हणले तेच सामर्थ्य अनुसया मातेमध्ये, पतिव्रतेचं सामर्थ्य तिच्यामध्ये, तुमचा नंबर लागत नाही। अहो म्हणले, आम्ही कुठे शिक पतीची सेवा करण्यामध्ये कमी पडू, तुम्ही कुठे शिक कमी पडता हे मला माहित नाही, पण निश्चित तुमचा नंबर मात्र लागत नाही। असं मग काय करावं लागेल? काहीच करायचं नाही म्हणले, तुम्ही त्या अनुसया मातेचं आहे का नाही पतिव्रतेचं जे काही सामर्थ्य आहे ते सामर्थ्याचं हरण करायचं। मला लगेच यांनी बचत गट बोलविला। हो, या गटाचे अध्यक्ष, त्या गटाचे अध्यक्ष, त्या गटात तिन्ही गटाचे अध्यक्ष एकत्रित आल्या, आहे का नाही, कारण हे नारद महर्षी काय गप्प बसले होते का? हे इथून निघाले की नीट भगवान शंकराकडे गेले, आणि भगवान शंकराकडे गेल्याच्या नंतर बघितलं
तर कैलासामध्ये भगवान शंकर भजन करू लागले आणि अनेक गण नाही का नाही मस्तपैकी टाळ वाजून भजन करू लागले. भगवान शंकराचं भजन चालूच होत आहे का नाही. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. भजन चालू होतं. नारद महर्षी म्हणले चलू द्या यांचं भजन, आपण काय करू, ज्यांच्याकडे जायचं त्यांच्याकडे थेट जाऊ. नीट गेले महाराज मध्ये पार्वती माताकडे गेले आणि सांगितलं, ओ पार्वती माता काय करतात म्हणले. काय नाही म्हणले, आपलं काय चालायचंच म्हणले, रोजचा धंदा आहे म्हणले आपला. हे काय आहे की नाही, रोज उठलं की पतीच्या सेवेला काहीतरी जेवायला करावं लागतं, आपलं चालूच आहे म्हणे. असं बर बर म्हणले, पण आता तुमचा नंबर पतिव्रतेमध्ये लागत नाही म्हणले. का? कारण तुमचा पतिव्रतेचा एक क्रमांक खऱ्या अर्थानं या मृत्यू लोकामध्ये अनुसया मातेनं धारण केलाय. काय सांगता म्हणले, असं काय केलं त्यांनी, सर्व काही हकीकत सांगितली. अशा पद्धतीने एका दिवसामध्ये साळ टाकायची बी काढायची बी संध्याकाळी बडून तिचा भात तयार करण्याचं काम मात्र अनुसया माता करायली. आणि ती पतिव्रतेच्या सामर्थ्यावर हे सर्व प्रकार करायलेले आहेत. तुमचा नंबर लागत नाही म्हणले, काय करावं लागेल म्हणले. काय नाही म्हणले, आपल्या मालकाला पाठवायचं आणि मालकाला पाठवून मात्र तुम्ही मात्र काय करायचं, त्या अनुसया मातेचं पतिव्रतेचं हरण करायचं. लक्षात घेतलं बघा म्हणले, भजन करायचं म्हणले, डोळे झाकून ते टाळकरी द्या म्हणले हाकलून आणि उठवा म्हणले बाबाला, हे का नाही, पटकन उठवा म्हणले, पाठवा म्हणले खाली, हे का नाही. तिथं सांगितल्याच्या नंतर मग तिथून निघाले नारद महर्षी. नारद महर्षीला तेच उद्योग होता महाराज. तिथून निघाले ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाच्या घरी बी तसंच सांगितलं. या तिन्ही जणी एकत्रित आला. ह्यांनी बचत गटाच्या अध्यक्ष जसं एकत्र येतात तसं, आहे का नाही. जवळ जवळ आल्या आणि त्यांनी ठरवली एकच मीटिंग घेतली. काय करायचं म्हणले, आपला मात्र नंबर 1 होता आणि आपला नंबर 1 असून सुद्धा पतिव्रतेमध्ये आपण मोडत नाहीत. मग आता आपण एकच काम करायचं, त्या अनुसया मातेचं पतिव्रतेचं हरण करण्याकरता आपल्या मालकाला पाठवायचं. मग त्या सर्वांनी ठरवलं, तिघींनीही ठरवलं की आपल्या आपल्या मालकाला एक एक अर्ज लिहायचा, बचत गटासारखा आमची फाईल मंजूर करा, हे का नाही. आणि मग मात्र प्रत्येकीनं आपण आपल्या मालकाला अर्ज लिहिला, मालक आता काय करा, आमची फाईल एवढी ही मंजूर करून तुम्हाला मृत्यू लोकातून आणावंच लागते, हो तरच आम्हाला पैसा मिळते बरं का. आणि मग मात्र सर्वजणांनी आपण आपल्या मालकाला सांगितलं की खाली जाऊन काय करायचं तर करायचं, पण आम्हाला मात्र पतिव्रतेमध्ये नंबर 1चं स्थान मिळण्याकरता तुम्ही काय करायचं, त्या अनुसया मातेचं पतिव्रतेचं हरण करून यायचं. निघाले महाराज तिघ बीजन, हे का नाही. संन्यासाचा वेश धारण केला. कुणी? ब्रह्मदेवाने, भगवान विष्णूने आणि शंकराने, या तिघांनाही ऐक नाही साधूचा वेश धारण करून त्या ठिकाणी अनुसया मातेच्या आश्रमामध्ये आले. आणि आल्याच्या नंतर मग मात्र सांगू लागले, ऐक नाही, अनुसया मातेची तर भिक्षा मागितली. अलक निरंजन भिक्षा काहीतरी वाहडा म्हणल्याच्या नंतर अनुसया मातेनं सांगितलं, काही अडचण नाही म्हणले, तुम्हाला म्हणेल ते भिक्षा आम्ही द्यायला तयार आहेत, हे की नाही. काय पाहिजे तुम्हाला? काही नाही म्हणले, आम्हाला 1 टायमाचं जेवण पाहिजे. काही हरकत नाही म्हणले, सुंदर असा पदार्थाचा स्वयंपाक मी बनवते आणि मग मात्र जेवण तुम्ही स्नान करून आल्याबरोबर तुम्हाला आम्ही या ठिकाणी जेवायला वाढतो म्हणल्याच्या नंतर हे तिघही साधू, हे की नाही, स्नान करण्याकरता गेले. आणि स्नान करून आल्याच्या नंतर मग मात्र अनुसया मातेनं सुंदर अशा रांगोळ्या काढल्या, केळीचे सुंदर पात्रही टाकले आणि पात्र टाकल्याच्या नंतर मग मात्र त्या ठिकाणी सुंदर असा बेत तयार केला. आणि केळीच्या पानावरती वाढण्यास लागल्याच्या नंतर अनुसया मातेनं सर्व काही पदार्थ वाढू लागले. त्याच वेळेस या तिन्ही साधूनं सांगितलं, थांबा म्हणले, तुम्ही आम्हाला वाढताय खरं, पण एक लक्षात घ्या, आम्हाला असं भोजन पाहिजे नाही म्हणले. मग आम्हाला जे काही भोजन पाहिजे ते तुम्ही आम्हाला द्याल का? निश्चित देईन म्हणे, माझ्याकडं पतिव्रतेचं सामर्थ्य आहे आणि निश्चित मी तुम्हाला तेही भोजन देण्यास तयार आहे. मग ऐका म्हणले, भोजन मात्र कठोर आहे, तुमच्याच्यानं देणं होणार आहे का? निश्चित देईल म्हणे, काही जरी झालं तरी बी मी पतिव्रत आहे आणि पतिव्रते स्त्रियांना हे देणं मात्र काम आहे, म्हणून मात्र द्यावंच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल फुलं वाटून घ्या, फुलं. ही देवांना सांगितलं, तुम्हाला जे पाहिजे ते मी भोजन द्यायला तयार आहे.
लक्ष देऊन ऐका. या तिन्ही देवानं अनुसया मातेसमोर एक धर्मसंकट सापडलं. काय धर्मसंकट सांगितलं? तुम्हाला आम्हाला भोजन घालण्याकरता शरीरावरती कसल्याच प्रकारचा कपडा ठेवायचा नाही, निवस्त्र, शरीरावरती कपडा न घालता आम्हाला भोजन घालावं लागेल. आता काय धर्मसंकट आहे अनुसया मातेच्या समोर? अरे पतिव्रतेचं सामर्थ्य खऱ्या करण्या हरण होण्याकरता हे आलेले देव होते, आणि या परपुरुषासमोर एखाद्या स्त्रीनं निर्वस्त्र बसणं हे योग्य आहे का? अरे माझ्या पतिव्रतेचं भंग होईल असं अनुसया मातेला वाटलं. पण मी तुम्हाला दिलेलं वचन आहे, मी तुम्हाला दिलेलं वचन मी परिपूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग मात्र अनुसया मातेनं त्या तिथून उठल्या, आणि उठल्याच्या नंतर आपल्या मालकाकडे गेल्या आणि आत्री ऋषीकडे जाऊन हा सर्व काही प्रकार सांगितला. आत्री ऋषीने सांगितलं, हे घे कमंडलू, आणि या कमंडलू मध्ये जे काही पाणी आहे हे पाणी मात्र तू घेऊन जा, आणि हे पाणी घेऊन त्या तिन्ही देवांच्या त्या साधूंच्या अंगावरती शिंपड. आत्री महाराजांनी पाहिलं होतं की हे देवच आहेत आणि तुझी परीक्षा घेण्याकरता आलेली आहेत. हे देव आहेत, तुझी परीक्षा घेण्याकरता आलेत. हे सर्व काही पाणी हातामध्ये घेऊन त्या तिन्ही देवाच्या अंगावरती शिंपड. शिंपडल्याबरोबर ते लहान 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 बालक होते. महाराज अनुसया मातेनं जवळ आल्या, कमंडलू मधलं पाणी घेतलं आणि पाणी घेऊन मात्र सांगितलं, हे भगवान परमात्मा, मी आजपर्यंत जर खऱ्या अर्थानं माझ्या अंतःकरणामधून जर मी खऱ्या अर्थानं भगवंताच्या अंतःकरणानं मी जर खऱ्या अर्थानं आपल्या पतीची सेवा केली असेल, माझं जे काही आजपर्यंत झालेलं पतिव्रतेचं पुण्य आहे, हे पतिव्रतेचं पुण्य जर झालं असेल, ते तिन्ही देव बालक रूपाने या ठिकाणी प्रगट होतील. आणि पाणी मात्र त्या तिन्ही देवाच्या अंगावरती शिंपडलं. शिंपडल्याबरोबर ते जे काही ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव होते, हे खऱ्या अर्थानं छोटे 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 6-6 महिन्याचे बालक झाले. ज्या पात्रावर वाढायचं त्याच केळीच्या पानावर छोटे 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 बालक होऊन बसले. हो, आता काय त्यांना मेळ लागायला, आपण कोण होतो तर, हे का ना, बालक झाले. आणि झाल्याच्या नंतर मग मात्र त्याच अनुसया मातेनं त्या तिन्ही बालकाला उचललं, आहे का नाही, आणि तिन्ही बालकाला उचलून आहे का नाही निर्वस्त्र, अंगावर कसल्याही प्रकारचा कपडा न ठेवता स्तनपान केलं. कुणाला? 6-6 महिन्याच्या त्या छोट्या 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 बालकाला. 6 महिन्याच्या बालकाला काय कळले महाराज? त्यांना भोजन दिलं. नोहे नोहे भोजन करून खऱ्या अर्थानं हळूहळू हळूहळू मोठे होऊ लागले, आहे की नाही. लहानाचं 6 महिन्याचे 7, आहे की नाही, 6 महिन्याचे असताना 7 महिन्याचे झाले. मग मात्र डाळ भात खाऊ लागले, आहे की नाही, मस्तपैकी गुबगुबीत राहू लागले. अनुसया मातेनं मस्तपैकी औदुंबराच्या झाडाला एक मस्त मोठा लट 3 पुत्र बसावे असा पाळणा केला, आणि तिघही त्याच्यात टाकायचे आणि बम झोपायचे. बराच काल निघून गेल्याच्या नंतर इकडं मात्र नारद महर्षी आले. तिकडं कुठं? वैकुंठात, हे की नाही, कैलासामध्ये प्रत्येक ठिकाणी आले. आणि आल्याच्या नंतर मग मात्र त्या ठिकाणी सांगितलं, कुणाला? पार्वती मातेला. आले का मालक? काय म्हणे, तुमचं ऐकून त्यांना आज तुमचं ऐकून आम्ही त्या मृत्यू लोकांमध्ये त्यांना पाठवलंय, आणि पाठवलंय अजून त्यांचा बेपत्ताच आहे. बेपत्ता? मी आत्ताच आलो म्हणले खालून. काय झालं म्हणले? अहो ते तुमचे 6-6 महिन्याचे बालक होऊन बसलेत म्हणले. आता ते राहिले नाही देव, मग 6 महिन्याचे बालक होऊन बसलेत. असं कसं काय झालं? तुम्हाला सांगितलं होतं पतिव्रतेचं. अहो पतिव्रतेचं पुण्य त्या अनुसयाच्या मातेमध्ये, आणि तिनं मात्र 6-6 महिन्याचे बालक करून ठेवलेत. आणि मग मात्र तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन गेल्याच्या नंतर त्या अनुसया मातेला शरणांगती करावी लागेल, शरणांगती पत्करावी लागेल. 3 जणी पुन्हा बचत गट भरवला, एकत्र आल्या आणि एकत्रित येऊन पुन्हा अजून त्या खाली मृत्यू लोकांमध्ये आल्या. पाहिल्याबरोबर अनुसया मातेला, आहे का नाही, नतमस्तक झाल्या, शरणांगती पत्करली, सांगितलं, आम्हाला माफ करा, तुमचं आम्ही पतिव्रतेचं हरण करण्याकरता आलो होतो, पण आता मात्र आमच्याकडून ही चुकी होणार नाही. आमचे मालक आम्हाला परत द्या. परत द्या म्हणल्याबरोबर अनुसया मातेने सांगितलं, कोण नाही म्हणते? अहो घेऊन जा ना म्हणले. त्या पाळण्यात टाकले, औदुंबराच्या झाडाला पाळला, आणि त्या पाळण्यामध्ये तिन्ही देव टाकलेत म्हणले. काय हरकत नाही म्हणले, तुम्ही घेऊन जा म्हणले. पाहिलं, अनुसया मात्या जवळ आल्या आणि पाहिल्याच्या नंतर तिन्ही बी सारखेच बाळ, तिघ बी दिसायला सारखेच, तेवढेच, आहे का नाही, कोण लहान नाही, कोणी मोठं नाही, काय नाही, जेवढे उंची तेवढीच, जाडी तेवढीच, दिसायला सारखे, आणि मस्त डोळे झाकून बम झोपलेत. कुणाचा पाय कुणाच्या मुंडक्यावर, तर कुणाचा हात कुणाच्या, आहे का नाही, पोटावर, बंबाड झोपलेले. बघितले, आ बाबा म्हणजे आता असे. आणि परत मात्र गेल्या अनुसया मातेकडे, तिघी जणी गेल्या, आणि गेल्याच्या नंतर मग गेल्या जवळ, आणि जवळ जाऊन अनुसया मातेला हात जोडले. म्हणले, आमचे तर 6-6 महिन्याचे बालक झालेत म्हणले. मालक, अहो हे मालक 6-6 महिन्याचे झालेत बालक, ह्यांना मोठं करून द्या. अनुसया मातेनं सांगितलं, तुम्ही तुमचा मालक उचलून घेतला,
पाळण्याच्या खाली आला की ते मोठा झाला. परत गेल्या महाराज पाळण्यापाशी पळत गेल्या आणि गेल्याच्या नंतर म्हणल्या उचलणार की त्यावेळेस गप बसल्या. म्हणल्या आपण ज्याला उचलतो, पार्वती माता म्हणल्या मी भगवान शंकर म्हणून उचलीन खरं, आणि बाहेर आल्याच्या नंतर ब्रह्मदेव झाले तर पुन्हा काय करायचं म्हणले. हो आता असं जमणार नाही म्हणले, आपण उचलितो खरं पण बाहेर आल्याच्या नंतर ब्रह्मदेव होऊन बसले तर आपलंच पतिव्रतेचं जे काही पुण्य आहे ते सगळंच नष्ट होईल म्हणले. पुन्हा अजून अनुसया मातेला शरणांगती गेल्या. आम्हाला आमचे बालक ओळखू येणार म्हणे. आणि अनुसया माता म्हणल्या अहो तुम्हाला तुमचे बालक ओळखू येत नाहीत म्हणल्यास तुम्ही कशाच्या पतिव्रता म्हणल्या. पुन्हा अजून शरणांगती गेल्या, आमच्यापेक्षा तुमची पतिव्रता पण श्रेष्ठ आहे म्हणल्या. आणि शरणांगती जाऊन मग मात्र अनुसया मातेनं जवळ येऊन पाळण्याच्या जवळ येऊन आपले जे काही पती होते ते पती मात्र ज्याप्रमाणे जशाच्या स्थितीमध्ये होते त्याप्रमाणे ओळखून ज्याची त्यांना देऊन टाकले. ब्रह्मदेव मूळ स्वरूपात आले, भगवान शंकर मूळ स्वरूपामध्ये आले आणि खऱ्या अर्थानं भगवान शंकर मूळ स्वरूपामध्ये येऊन प्रगट झाले. आणि प्रगट झाल्याच्या नंतर पतिव्रतेपणा श्रेष्ठ आहे, पतिव्रता धर्म हा श्रेष्ठ आहे असं सांगून मग मात्र अनुसया मातेला काहीतरी मागा अशी ज्यावेळेस विनंती केली. आणि विनंती केल्याच्या नंतर अनुसया मातेनं सांगितलं भगवान तुम्हाला जर मला काही द्यायचं असेल तर एकच द्या. काय द्या? मला मात्र तुम्हाला जर द्यायचं असेल तर ते मात्र एकच आहे की तुम्ही तीनही देव एकत्रित येऊन माझ्या उदरामध्ये जन्म धारण करा, किंबहुना तुम्ही तीनही देव एकत्रित येऊन माझ्या पोटी जन्म धारण करा अशी विनंती केली. आणि विनंती केल्याच्या नंतर मग मात्र या ब्रह्मदेवाने, भगवान शंकराने आणि भगवान विष्णूने तिन्ही एकत्रित येऊन मग मात्र आजच्या दिवशी पहिली तिथी कोणती आहे पौर्णिमा तिथी आहे, मास मार्गशीर्ष आहे, वार गुरुवार आहे. आणि अशा सर्व काही ऋतू नक्षत्र ऋतू आहे रोहिणी नक्षत्र असा सर्व काही विधी पाहिला. आणि अनुसया मातेनं वंजळ केली. आणि वंजळ केल्याच्या नंतर मग मात्र त्याच वंजळीमध्ये भगवान शंकर, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव या तिन्हीनं एक स्वरूप निर्माण केलं. आणि एक स्वरूप निर्माण करून प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयाचा जन्म अवतरण झाला. आपण एक अभंग गाऊ आणि अभंग गायल्याच्या नंतर बरोबर 12 वाजता आपण फुलं उधळण्याचा प्रयत्न करू. हाच अभंग गायचा. हरी धर्यावतार विश्वतारावया, अवतार विश्वतारावया, अवतार विश्वतारावया, आत्रेची अनुसया गरोदर, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिने पूर्ण तिथी, तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष, तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष, पौर्णिमा मास मार्गशीर्ष, उत्सव काळ, गुरुवारचे ऋतू काळ, गुरुवारचे ऋतू काळ, एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार आकारले, निराकार आकारले, निर्गुण निराकार आकारले. दत्तात्रेय भगवान की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भजन करा. हरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा भजन वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कारण या ठिकाणी अनुसया मातेच्या पोटी जन्म धारण केला एका जनार्दनी पूर्णावतार.
निर्गुण निराकार आकारले तिन्ही देव एकत्रित आले. नोहे नोहे मी मगाशी सांगून गेलो तुम्हाला, ज्या देवतेमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला जन्म देण्याची ताकद आहे, अर्थात ब्रह्मदेव ज्यांनी संहार करण्याची ताकद आहे, भगवान विष्णू आहे का नाही, भगवान शंकर, आणि ज्यांना तुम्हाला आम्हाला सांभाळण्याचं खऱ्या अर्थानं सामर्थ्य आहे, या तिन्ही एकत्रित करण्याची शक्ती या अनुसया मातेमध्ये आली. आणि अनुसया मातेने या तिन्ही देवांना एकत्रित करून भगवान दत्तात्रेयांचा जन्म या ठिकाणी त्यांच्या पोटी धारण झाला. भगवान दत्तात्रेय या ठिकाणी जन्माला आले ती एक. तसं पाहिलं तर अनुसया मातेला 3 मुलं आहेत महाराज, आहे का नाही. 3 मुलं कोण? भगवान दत्तात्रेय 1, आहे का नाही, दुर्वास ऋषी 2 आणि चंद्र 1. हे तिन्ही खऱ्या अर्थानं तिन्ही मुलं कुणाचे? अनुसया मातेचे. आता चंद्र तुम्हाला माहिती आहेत, भगवान दत्तात्रेयांचा अवतार तुम्ही आम्ही आत्ताच पाहिलाय. आता राहिले दुर्वास ऋषी, आहे की नाही. हे दुर्वास ऋषी ज्या वेळेस समजा जन्माला आले, जन्माला आल्याच्या नंतर काही लहानाचे मोठे झाले. तसं पाहिलं तर दुर्वास ऋषी दादा फार खोडकर माणूस, फारच खोडकर, आहे का नाही. ज्यावेळेस असे ह्या वयाचे झाले त्यावेळेस मग मात्र दुर्वास ऋषीने काय करायचं, आहे की नाही, ज्यावेळेस आपली माता, आहे का नाही, आत्री ऋषींची सेवा करत होते, आणि सेवा करत असताना पाय चोपत असताना यांनी यायचं. कुणी? दुर्वास ऋषीनं. दुर्वास ऋषीनं यायचं आणि आपल्या आईची ऐकाय जी काही येणी आहे ती वडायची आणि पळून जायचं. त्यांना वाटायचं मी आपल्या मालकाची सेवा करत असताना पोरगा असं करतंय, हो असं करत असताना माझा जर धक्का लागलाच माझ्या मालकाला, जर जागे झाले, आहे का नाही, तर माझा पतिव्रतापणा भंग जाईल, आहे का नाही. ती व्यक्ती, ती माऊली आपल्या पतिव्रतेच्या ह्याच्यामध्ये कशी होती, निपुण होती. तिला राग यायचा, पण करावं काय, पोरग खोडकर होतं आणि पोरग आपलंच असल्यामुळे काय करता बी येत नव्हतं. पण तिला असं वाटत होतं की आपला पतिव्रतापणा भंग होऊ द्यायचा नाही. असंच रोजच करायचं, यायचं चिमटा घेऊनच जाई, कुठे येणेच ओढून जाई. असतेत पोरं तशी, आहे की नाही. आता मला एक सांभाळलेलो नाही, मी 60 सांभाळलो म्हणून असतेत म्हणून हे मला चांगला अनुभव आहे. विठाला एके दिवशी असंच पळत आलं आणि येणी ओढली तर ना कुणाची? अनुसया मातेची. कुणी? आपल्याच मुलानं, ऐक ना, दुर्वास ऋषीनं येणी ओढली आणि पळून जायला की अनुसया मातेनं त्याचं टंगडं धरलं. धरल्याबरोबर असं गरगर गरगर फिरवलं, दिलं फेकून, फेकून दिलं. महाराज आश्रमामध्ये यज्ञ चालूच असते, ऋषीच्या आश्रमामध्ये काय यज्ञ चालूच होते. ते पळलं यज्ञकुंडामध्ये, यज्ञकुंडात पळलं, यज्ञ पेटलेलाच होता. यज्ञकुंडात पळलं खरं, पण तिकडून नारद महर्षी आले. नारद महर्षीनं पाहिलं पोरग यज्ञकुंडात पडलं, लगेच काढून घेतलं आणि बाहेर ठेवलं. ठेवल्याबरोबर ते लागलं अजून पळायला, म्हणजे त्याला काय झालं नाही. कारण नारद महर्षीला माहित होतं हे दुर्वास ऋषीचं आपल्याला पुढं काम पडणार आहे, म्हणून माहीत असल्यामुळे त्यांनी बाहेर काढलं. आणि असं त्रास द्यायला म्हणून मात्र या दोन्ही दाम्पत्यानं, आत्री ऋषीनं आणि अनुसया मातेनं या दुर्वास ऋषीला सांगितलं, तू मात्र आता या आश्रमामध्ये राहू नको. हो, अगोचर पोर आश्रमामध्ये ठेवत नाहीत ना महाराज. हो, निघून जा म्हणजे, तू फार अगोचर आहेस. आता काय कर, तू आता बघ बरं, घरीच राह, शिकायला बी गेलास, नसल्या दुसऱ्या पोराला बी ताण द्यायलास, असं म्हणत असते. म्हणून त्यांनी सांगितलं, तू आता इथं राहूच नको. तू काय कर, तू आपलं कुठं बी राह म्हणले, इथं आमच्यापाशी राहूच नको. आणि राह म्हणल्याच्या नंतर कुठं राह, तू काय कर, दूर वास कर. अर्थात तू दूर राहा, वास कर म्हणजे राहणे, म्हणजे जे आपण म्हणत असतो ना, ते तिकडे फार दूर वास करतात, म्हणजे अर्थात राहतात. तसं दुर्वास ऋषीला या दोन्हीही आपल्या आई वडिलांनी सांगितलं, काय तू काय कर, आता मात्र आश्रमात राहू नको. काय कर, तू दूर वास कर. म्हणून त्यांचं नाव पडलं दुर्वास. विठाला विठाला. अशा पद्धतीमध्ये या अनुसया मातेला हे 3 पुत्र होते, अर्थात भगवान दत्तात्रेय, दुसरे मात्र खऱ्या अर्थानं हे आता आपण ज्यांची कथा ऐकली दुर्वास, आणि तिसरे मात्र चंद्रदेव. असे तिन्ही सुपुत्र अनुसया मातेच्या पोटी जन्माला आले. भगवान दत्तात्रेयाचा जन्म सुद्धा अनुसया मातेच्या पोटी झाला. तो आजच्या दिवशी तिथी आहे पौर्णिमा, पौर्णिमाच्या दिवशी वार आहे गुरुवार, आणि जे काही महिना आहे तो आहे मार्गशीर्ष. आणि पूर्ण रूपानं भगवान परमात्म्यानं या ठिकाणी अनुसया मातेच्या पोटी जन्मधारण केला, तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. जशी जमल अशी सेवा, भगवान दत्तात्रेयाची सेवा आपण या ठिकाणी करण्याचा प्रयास केलेला आहे. मला दिलेल्या वेळेनुसार अगदी 12 वाजता भगवान परमात्म्याचा जन्म आपण या ठिकाणी साजरा करणार होतो, आणि तो आपण केलेला आहे. म्हणून या अनुषंगानं आदरणीय आमचे अनिलरावजी पारेकर अर्थात दाजी यांच्या माध्यमातून भगवान दत्तात्रेयाची सेवा करण्याची मला ही संधी मिळाली, त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी सर्वजण तुम्ही पाहुणे मंडळी, बाहेरगावून कुणी पाहुणे मंडळी आलेली, गावातील पाहुणे मंडळी, सर्व पारेकर परिवार,
आदरणीय महाराज आहेत, दादा आहेत, सर्वांना या ठिकाणी उपस्थिती पारेकर परिवारावरती दाखवली आणि उपस्थित राहून भगवान दत्तात्रेयाचा जन्मोत्सव आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे. पुनश्च एकदा भगवान परमात्म्याचा मोठ्या नामघोषामध्ये भजन करू आणि या ठिकाणी सेवा आपटू. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हरि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 हरि कृपा रखो माझी, कृपा रखो कृपा रखो माझी, जय जय कृपा कुमार कृपा रखो